नमस्कार सर, बोला बोला. नमस्कार. अरे बाबा, आपली चर्चा पाठवलं होतं आणि त्याला आपण भेटल्यानंतर आपली मीटिंग ठरलं त्याप्रमाणे आपण मीटिंग घेतली आणि सगळी एवढी एकदम डिटेल विस्तृतपणे चर्चा झाली त्याच्यामध्ये आणि जवळपास मीटिंग झाली. ते सगळे अधिकारी होते जनरल पासून एकदम डिटेल चर्चा झाली आहे त्याच्यामध्ये आणि आपण सगळ्याच बाबतीमध्ये त्याच्यामध्ये डिटेल तपासणी करून दिलेले आहेत काय काय आपल्याला मार्ग काढता येईल आणि आपल्याला तोपर्यंत जे सारखीचा विषय आहे पाटील विकास महामंडळाचे फायदे आहेत, हॉस्टेलचे बेनिफिट आहेत, प्रमाणे सगळे फायदे करण्याचा देखील आपला निर्णय घेतला आणि उरलेले 2 विषय होते मराठा कोणत्या संदर्भात होती. मी अधिकाऱ्यांना सांगितलं या बाबतीमध्ये कायदेशीर तातडीने तपासा आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्ट आणि या संदर्भामध्ये या सर्टिफिकेटच्या दाखल्याच्या संदर्भात देखील पासपोर्ट आपण मिळवा तातडीने आणि त्या पासपोर्टच्या माध्यमातून न्यायालयीन लढाई पण आपल्याला जोरदारपणे लढवू आणि या संदर्भात देखील जे आपले विषय आहेत त्या विषयावर आपण तातडीने तपास करू जेणेकरून पुढे भविष्यामध्ये कायदेशीर अडचण येणार नाही. या सगळ्या गोष्टींना चर्चा झाली कारण आम्ही तुमच्याबरोबर सरकार तुमच्याबरोबर आहे, पॉझिटिव्ह आहे आणि तुम्हाला लिखित असं पत्रही पाठवलंय. त्यामुळे सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे तुम्ही आपल्यातून पॉझिटिव्ह मार्ग काढायचा आहे. जेव्हा कसं आहे, जेव्हा सरकार ऐकत नाही, सरकार समजून घेत नाही, सरकार प्रामाणिकपणे मार्ग काढायला तयार नाही, तेव्हा आंदोलन करायला पाहिजे ना बाबा. आणि तुम्ही सगळे आपले लोक आहे, सगळे सरकार तुमचं आहे. त्यामुळे याच्यातून आपण बघा वेगळे निर्णय तुम्हाला माहिती अल्पसंख्याकाचं कोणी विरोध करत नव्हतं, आपण केलं की नाही. त्यामुळे हे सगळ्या याच्यातून आपण मार्ग काढू. फक्त एवढंच आहे की निर्णय घेतल्यावर तो कुठं कायद्याच्या कटाने अडकू नये, तांत्रिक याच्यात अडकू नये. आपला जो बेनिफिट जो आहे फायदा आपल्या मुलांना तरुणांना झाला पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे. त्यामुळे हे सगळं पूर्णपणे सकारात्मक आणि मी तुमच्या लोकांनी सांगितलं ज्येष्ठ मंडळातल्या कुठल्याही काही 2-3 लोकांच्या टास्क फोर्स मध्ये टाका, त्या कमिटीमध्ये टाका, जेणेकरून एकंदरीत आपण जे राज्य सरकारच्या वतीने दिलेले असलेले फायदे तात्काळ त्याच्यानंतर विस्तृतपणे चर्चा झाली, त्याचा तात्काळ आपण लागू करू. पण ही न्यायालयीन लढाई आहे. दाखल्याचा जो मुद्दा याच्यात जे लोक आहेत त्याच्यातली माहिती आहे त्यांनाही आम्ही सांगितलं तुम्ही त्यांनाही याच्यामध्ये अंतर्भूत करा, त्यांनाही आपण त्या कमिटीमध्ये घेऊ, टास्क फोर्स मध्ये एवढं ओपन सरकारने निर्णयामध्ये चर्चा केलेली आहे. त्यामुळे आपण याच्यातून सकारात्मक चर्चा करून भाऊ आणि आपल्या मराठा समाजाला न्याय मिळेल. मराठा समाजाला आपल्याला आरक्षण देण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते सरकार पूर्णपणे करेल एवढा तो विश्वास असला पाहिजे. आणि मी पण आंदोलन करता येणार बाबा. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण याच्यातून चर्चेद्वारे पडू. आंदोलनाचा मुद्द्याद्वारे आपल्या जीवनात त्रास करून घ्या. शेवटी आम्हालाही पण आवडत म्हणजे बरं नाही वाटत ना. शेवटी आपण एकच सगळे सरकार तुमचं आहे आणि तुम्ही सरकार आपली भूमिका एकत्र मार्ग काढणे. आमचं मत एकच आहे साहेब. आता गावकऱ्याचं वडी काय गावकऱ्याचं की आम्ही उपोषणाला बसलो सगळे गावकरी, म्हणजे तुमच्या विरोधात नाही बसलो. तुम्हीच आम्हाला देऊ शकता, तुम्हीच आमचे दैवत होऊ शकता या मराठ्यांचे म्हणून आम्ही बसलो होतो. फक्त आमची एक शेवटची आता विनंती आहे, आमच्याकडे लेखी सगळं पोहोचलंय, आमच्या गावकऱ्यांनी वाचलंय, मी गावकऱ्यांना परत वाचून सांगणार आहे आणि आम्ही तुमच्या शब्दाला मान द्यायला तयार आहे. आता आम्हाला बोलता येत नाही कारण जीभ चिटकती आमची बोलताना. 5वा दिवस आहे आज आमचा, आम्हाला पाणी सुद्धा नाही. पण एक इच्छा फक्त आता आमची पूर्ण करा. आम्ही आंदोलन वडी काळ्याकर सोडायला तयार आहे. ती म्हणजे अशी
की मराठा आणि कुणबी जे विषय आहे विदर्भाचा आणि मराठवाड्याचा, याच्यात कसा शोध घेता येईल, काय निकष लावता येईल, काय निकष काढता येईल की मराठी विदर्भाचे आणि मराठवाड्यातले कसे एक आहेत, याच्यासाठी 2 महिन्यात एखादी छोटी मोठी समिती गठीत करून त्याच्यावर मार्ग काढून तेवढा एक शब्द द्या, लगेच आम्ही गावकरी पाणी पितो की कोणतेही लोक या कमिटीमध्ये, ही समिती जी आहे ती महत्वाची समिती आपण बघू. या समितीत कोणत्या लोकांना ज्यांना माहिती आहे ते 2 लोक टाकायचे. ओके दादा. हो भाई हो. त्यामुळे तुम्ही बघा, मी मार्ग काढणार माणूस आहे ना. हो. त्यामुळे आपण मार्ग काढताना, निर्णय घेताना आपला निर्णय कुठं कायद्याच्या इतर त्रास होऊ नये किंवा टेक्निकल तांत्रिक अडचणीत त्याला बाधा होऊ नये ही भूमिका करतात. त्यामुळे तुमचे 2 लोक टाका त्याच्यामध्ये. आपण एक आसपास पण केला, त्याच्यातही तुमची माणसं टाका आणि ही कमिटीमध्ये एकदम अभ्यास करेल, सकारात्मक आपण टोका करून एकदम पुढे. फक्त कुणबी आणि मराठ्यांसाठी एक गठीत करा, एवढंच. जी. गावकऱ्यांना जय शिवराय करा एकदा, असं करा. जय भवानी. एक मिनिट. वडी काळ्याचं नाव घ्या. सरजी गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही फक्त एकदा तुमच्या मुखातून वडी काळ्याचं नाव घ्यावं. गावकऱ्यांची अशी इच्छा आहे की तुमच्या मुखातून तुम्ही वडी काळे हा शब्द उच्चारावा. गाव ते बाळाजी साहेब, वडी काळे गाव आहे. मी सांगतो भाई मी सांगतो भाई, विषय असा आहे ते गावकरी ते प्रेम करणारे 83 गाव एकत्र आले होते तुमच्यावरती. या गावकऱ्यांची आणि माझी सगळ्यांचीच इच्छा आहे की एकदा या वडी काळ्या गावची वडी काळ्या या गावकऱ्यांचं खूप प्रेम आहे. 83 गावात जसं प्रेम आहे तसं तुमच्यावरती प्रेम आहे. वडी काळ्या गावाचा पाठीशी तुमच्या शब्दाशी मी कधी पण एकरूप आहे, ऐकत राहील, एवढंच मत आहे त्यांचं. काय ते वडी काळ्या गावाचं त्या प्रमाणात जय शिवराय. थँक्यू सर. मोबाईल आहे रे.